हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आमच्या घरी माझ्या दीराचा सांडगे पापडांचा कार्यक्रम होता. तर आम्ही कॉलनीतील आणि गावात जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्या सुवासिनींना आम्ही कार्यक्रमासाठी बोलवून घेतलेलं होतं. तर मी आणि माझ्या सासूबाईंनी सुवासिनींचं हळदी कुंकू लावून आणि पुष्पगुच्छ देऊन सगळ्यांचं स्वागत केलं. सर्वप्रथम मी सुवासिनींचे मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण आपल्या संस्कृतीतील या सुंदर परंपरेला जपण्यासाठी येथे जमलो आहोत. सांडगे पापड हा एक फक्त पदार्थ नाही, तर आपल्या घरगुती संस्कृतीचा गोडवा आहे. आज आपण सर्व मिळून हा आनंद सोहळा साजरा करणार आहोत. तर मला तरी असं वाटतं की जर आपण कोणाला इन्व्हाइट नाही केलं, म्हणजे आपण एकटं करायचा प्रयत्न केला कार्यक्रम, तर त्याला काही मजा येतच नाही. आणि जर आपल्यासोबत सगळ्या जणी असतील, मेन म्हणजे सुवासिनी, तर त्यांच्यासोबत कार्यक्रमाला खरंच खूप मज्जा येते. मस्त गप्पा रमतात आणि आपण खरंच म्हणते मी की खूप जास्त एन्जॉय करतो आणि त्या पण आपल्याला नवीन नवीन आयडियाज देतात. तर आमच्या खानदेशात अशी एक परंपरा आहे की आधी तुम्हाला सांडगे पापडांचा कार्यक्रम करावा लागतो आणि नंतरच मग तुम्ही लग्नाच्या खरेदीची किंवा पत्रिका छापण्याची सगळ्या गोष्टींची सुरुवात करू शकतात. ॲक्च्युली आम्ही यांना वडे म्हणतो, पण सांडगे पण म्हणतात त्यांना. तर तुम्ही माझ्या मम्मी आणि काकूला पण बघितलं असेल, तर नेमकं माझं सासर आणि माहेर एकाच गावात आहेत. तर मग आमच्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमात, माझ्या माहेरचा कार्यक्रम असो किंवा सासरचा कार्यक्रम असो, तर सगळेजण सोबतच असतो आम्ही. तर तो मला एक मोठा आनंद वाटतो. मी सगळ्यांचा नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही फोटोशूट करून घेतलं. ते म्हणजे बायकांचं सगळ्यात फेवरेट. माझ्या सासऱ्यांना मी सांगितलं होतं की आपल्याला एक प्रिंटआउट पाहिजे म्हणून. तर त्यांनी मस्तपैकी गणपतीचा फोटो ॲड ऑन करून खूप छान असं लेआउटमध्ये प्रिंट काढून आणलेली आणि मस्तपैकी मग आम्ही डेकोरेशन करून घेतलेलं होतं घरीच असं छान. नंतर विठू रुक्माईची मूर्ती मी ठेवलेली होती पूजनासाठी. आधी तर मी देवारात गणपतीचं पूजन करून घेतलं होतं, पण म्हटलं मग इकडं आलो का आपण विठू रुक्माईची पूजा करूयात. नंतर मग कळस वगैरे मांडलेला होता आणि नंतर सांडग्यांसाठी प्लेट्स ठेवलेल्या होत्या आणि पापडांसाठी पण पोळपाट ठेवलेले होते. चला तर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी विठ्ठल रुक्माईची पूजा करून कार्यक्रमाची मंगल सुरुवात केली. देवाच्या कृपेने हा विवाह सोहळा आनंदाने आणि मंगलमय पार पडो अशी प्रार्थना करूया. पूजेच्या वेळी सर्वांनी शांतपणे उपस्थित राहून देवाला मनोभावे वंदन केले. मग पापड लाटण्याच्या कामात गप्पांचा रंगतदार तडका लागला होता. मस्तपैकी ते सगळेजण एकत्र येऊन जुन्या आठवणी, मजेदार किस्से आणि आनंददायी गोष्टी शेअर करत होते. यामुळे वातावरण अधिक उत्साही आणि आनंदी वाटत होतं. नंतर मग दीदींनी ते पापडांवर नवरदेव नवरीचे नाव, नंतर शुभ लाभ, नंतर लग्नाची तारीख काय ते सगळं मेन्शन केलं. त्यांनी पण खूप छान प्रकारे असं सगळं लिहून घेतलं. इतकं छान वाटत होतं ते बघायला आणि एकदम क्लिअर आणि खूप छान अक्षर होतं त्या दीदींचं. मग आता झाली सुरुवात वडे तोडण्याच्या कार्यक्रमाला. तर आधी माझ्या लहान सासूंनी वडे तोडले आणि आधी कसं करावं लागतं ना की आधी 5 पांडव काढावे लागतात आणि मग त्यांना हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते. मग नंतर प्रत्येकाने एक एक करून सगळ्यांनी वडे तोडून घेतले आणि त्यातून आमची मजेशीर स्पर्धा सुरू झाली होती की कोण किती सुंदर वडे तोडतं. तर ना खानदेशात अशी एक प्रथा आहे की प्रत्येक विवाह सोहळ्याचा कोणता पण कार्यक्रम असो ना, तर सुवासिनीला उखाणा घ्यावा लागतो आणि ते मॅन्डेटरीज असतं. तर मग सगळ्यांनी एक एक करून उखाणे पण घेतले. चला मग आता आपण सगळ्यांचे उखाणे ऐकूया. गुलाबापेक्षा गुलाबाची कळी दिसते छान. हर्षराजच्या लग्नामध्ये मिळाला मला वड्या पापडांचा मान. त्यात सापडला मोती. अजयरावांचं नाव घेते, त्यांची सौभाग्य होती. दारी होता कनोडा, त्यात होता पैका. ज्ञानेश्वरांचं नाव घेते, सर्वजण ऐका. देवाची पिंडीवर बेल्ट होतो वाचून. प्रवीण पाटलांचं नाव घेते, तुमचा मान राहा. सूर्यकांत
सासूबाईंनी बनवले सांडगे. सागररावांचे नाव घेते पण थोडी उशिरा, कारण ते आहेत माझे लाडके. सासू सासरे प्रेम, ननंदी हौशी. महेश रावांचं नाव घेते. सांडगे आणि पापड लाटायच्या दिवशी. सोन्याचे वृंदावन, चांदीची तुळशी. संदीपरावांचे नाव घेते सांडगे आणि पापडच्या दिवशी. तर इकडं मैत्रिणींच्या गप्पा खूप जोरात रंगल्या होत्या. तर त्या पण विचार करत होत्या की आपला जेव्हा नंबर येईल तेव्हा आपल्याला पण उखाणा घ्यावा लागेल. तर त्याची त्यांची तयारी चालू होती. त्यांनी पण खूप छान असे उखाणे घेऊन कार्यक्रमाचा शेवट केला. तर इकडं चहा आणि गप्पांचा हा सुंदर संगम यांच्या मैत्रीला अधिक घट्ट करत होता. सर्वांनी मिळून चहा घेताना आनंदाने गप्पा मारल्या. तर सगळ्या सुवासिनींच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिकच सुंदर झाला होता आणि त्यांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.